आपण बातमी बघणार आहोत सुरुवातीलाच, ती म्हणजे कोकणात जाण्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतं। जर या पावसाळ्यात तुम्ही गोवा किंवा कोकणात जायचा प्लॅन करत असाल तर ही बातमी त्या सगळ्यांकरता आहे। कारण मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या भोसते घाट आणि परशुराम घाटात सध्या धोकादायक चित्र आहे। रस्ता धोकादायक आहे। परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अवघं 60%च झालंय। पावसाळ्यात हा घाट पुन्हा कोसळून दुर्घटना घडू शकते अशी भीती आहेच। त्यामुळे पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाची सुरक्षा राम भरोसे असल्याचं चित्र आहे। मुंबई गोवा महामार्गावरचे अत्यंत महत्त्वाचे दोन घाट भोसते घाट आणि परशुराम घाट। पण पावसाळ्यात या दोन्ही घाटांमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे। कारण गेल्या वर्षी महामार्ग चौपदरीकरणावेळेला कोसळलेल्या परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अद्यापही अपूर्णच आहे। पावसाळा तोंडावर आलेला असतानाही केवळ 60%च काम झालंय। त्यामुळे पावसाळ्यात या घाटात खोळंबा होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोकणातल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर इकडूनही फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात। त्या पर्यटकांच्या वाहतुकीवरही या परशुराम घाटाच्या दुरावस्थेमुळे परिणाम होतो आहे। तेव्हा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कमीत कमी दिवसात पाऊस सुरू होण्यापूर्वी या विषयाकडे बघावं आणि चांगली वाहतूक सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत। ज्या पद्धतीनं घाटाच्या वरच्या बाजूला म्हणजे परशुराम गावाच्या बाजूनं जिथं घाट कटिंग होतंय, उत्खनन होतंय, हे जर बघितलं तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती वाटते, भीती वाटते। या सगळ्या गोष्टी करता मी वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो, परंतु अधिकाऱ्यांची खास करून मला पुन्हा पुन्हा आग्रह आहे की साहेब एकदा तुम्ही येऊन जागेवर पाहणी करावी। दुसरीकडे भोसते घाटातल्या दरडींचा धोकाही अद्याप कायम आहे। डोंगर कटाईमुळे गेल्या वर्षी या घाटात तब्बल 5 वेळेला भूस्खलन झालं होतं। पण अद्यापही या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्यानं ऐन पावसाळ्यात या दरडी कोसळून वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। पावसाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येतात। कोकणात येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत। पण धीम्या गतीच्या कामांमुळे सध्या हे दोन्ही घाट धोकादायक ठरण्याची भीती आहे। त्यामुळे प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये महावितरणनं अंधार केलेला आहे। 200 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची लाईट महावितरणकडून म्हणजेच वीज महावितरणकडून कट करण्यात आली आहे। पावसाळा तोंडावर आलाय, अशातच पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी याविषयी बोलायलाच नकार दिलाय। नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावरील कोतवाल बर्डी या गावात महावितरणनं पथदिव्यांची लाईट कट केली आहे। या गावात अनेकदा जंगली जनावरांचा वावर असतो। 1 महिन्याआधी एक बिबट्या मृतावस्थेत सापडलेला होता। अशातच महावितरणनं थकीत बिलामुळे 200हून जास्त गावांमधील पथदिव्यांची लाईट कट केली आहे। महावितरणच्या या कृतीवर सरपंच संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे। राज्य सरकारला या ठिकाणी विनंती राहणार, कारण की आमचंच त्या ठिकाणी सरकार आहे। या ठिकाणी राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय नितीनजी राऊत साहेब आहे, त्यांना सुद्धा विनंती राहणार आहे की ग्रामीण भागामध्ये हा वीज पुरवठा खंडित होऊ नये। म्हणजे आम्हाला वरून आदेश आहे म्हणे। अच्छा, हां, तर मग मी सुपरवायझरला फोन केला तर ते काय साहेब म्हणे 2-4 दिवसात म्हणजे तुमचं म्हणजे मॅटर सॉल्व्ह होऊन जाईल म्हणे। आमच्या बैठकी चालू आहे म्हणे। याच्या आधी वीज बिल कोण भरत होतं? जिल्हा परिषद भरत होतं। आता हे आमच्या ग्रामपंचायतीला तेवढं उत्पन्न नसल्यामुळे आम्ही ते भरू शकत नाही। नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 769 ग्रामपंचायती आहेत। सर्व ग्रामपंचायतींचे पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनेची बिलं भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे। राज्य सरकार ग्रामविकास मंत्रालयाला निधी देतं, त्यांच्या माध्यमातून निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला जातो। जिल्हा परिषद हा निधी पंचायत समितीमार्फत महावितरणकडे जमा करतं। आधी हे अनुदान
थेट महावितरणला देण्यात येत होतं. मात्र सरकारनं आदेशात बदल केल्यानं महावितरणला बिलाचे पैसेच मिळालेले नाहीत. या महत्त्वाच्या प्रश्नावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलण्यास नकार दिलाय. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्र्यांनी लवकरच अनुदान मिळेल अशी माहिती दिली आहे. हा विषय अत्यंत शोकांतिका आहे. हा विषय त्या ठिकाणी अत्यंत आमच्या जिव्हारीसुद्धा लागलेला आहे. या विषयावर राज्याचा मंत्री आपल्याला विनंती करतो की अवघ्या काही दिवसातच तुम्हाला हा प्रश्न सुटलेला दिसेल आणि ग्रामीण भागातल्या जनतेला याचा न्याय नक्की मिळेल. पथदिव्यांच्या लाईट कट करण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादीतल्या संघर्षाची किनार असल्याचं बोललं जात आहे. अर्थ मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि ऊर्जा मंत्रालय काँग्रेसकडे असल्यानंच निधीचा हा संघर्ष निर्माण होतोय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील वडदमधले ग्रामस्थ सध्या किडनीच्या आजारानं मरण यातना सोसतायत. याचं कारण ठरतंय फ्लोराईड मिश्रित क्षारयुक्त पाणी. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत 40 जणांनी किडनीच्या आजारामुळे जीव सुद्धा गमावलाय. महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद विभागातलं हे वदड गाव. जवळपास 7,000 लोकसंख्येच्या या गावात शुद्ध पाण्याची प्रचंड वानवा आहे. गावातील विहिरीच्या पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण जास्त आहे. पण पाण्याचा दुसरा स्रोतच नसल्यानं गावकऱ्यांना दुसरा पर्यायच नाही. पण याच पाण्यामुळं गावकऱ्यांना किडनीचे आजार जडत असल्याचंही चित्र आहे. किडनीचे आजार झाल्याचं लक्षात आल्यानंतर बहुतांश लोकांनी नांदेड आणि नागपूर गाठलं. मात्र आर्थिक स्थिती बेताची असल्यानं खर्च झेपला नाही. अशाच 35 ते 40 जणांनी आपला जीवही गमावल्याचं गावकरी सांगतात. आम्ही दवाखाना केला, 4 वर्ष डायलिसिस केले, 5व्या वर्षी किडनी ट्रान्सफॉर्म केली. मी डोनर आहे. डोनरच्या नंतर 2.5 वर्षांनी एक्सपायर झाले ते, कारण की गोळी औषधला पैसे कमी पडले होते म्हणून. गावातले अजूनही अनेक जण किडनीच्या आजाराशी संघर्ष करतायत. गावातल्या बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असल्यानं त्यांना उपचार घेणं परवडेनासं झालेलं आहे. त्यामुळं पुढचे उपचार करावे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. पाण्याचा त्रास आहे. पाण्यात 70% सारखं आहे, त्याच्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथं आरो चालू होता पहिले, ते बंद पडलं. तेव्हापासून अजून पेशंट वाढले आमचे. अनेकांनी जीव गमावल्यानंतर गावातल्या पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळेला पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण आढळून आलं. याबाबत सरपंचांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर स्थानिक आमदार मनोहर नाईक यांनी गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी आरो सुद्धा बसवून दिला. पण काही दिवसातच आरो नादुरुस्त झाला, जो अजूनही दुरुस्तच झालेला नाही. आम्ही हेच ठरवलं होतं की बा आपण एवढी त्रास चालू आहे गावामध्ये किडनी प्रॉब्लेममध्ये, तर आपण सर्वात पहिले फिल्टर दुरुस्ती करण्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलता. तर त्यांनी फसवणूक केली आमची. 6 लाख घेतले आणि फरार झाला तो. या गावात किडनीच्या आजारानं 35 ते 40 लोकांचा मृत्यू झाला. या लोकांच्या म्हणण्यावर प्रशासनाचा विश्वासच नाही. न्यूज 18 लोकमतनं अधिकाऱ्यांना या ग्रामस्थांची समस्या लक्षात आणून दिल्यानंतर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं गेलं. किडनीच्या आजाराची कारणं शोधण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक तयार करणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मला या निमित्ताने सांगायचं आहे की सर्व नागरिकांनी एकतर जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे यांच्याकडूनच प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन हे मेडिकलमधून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अनधिकृत डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून कुठलाही उपचार त्यांनी करून घेऊ नये. सध्या तरी ज्यांची परिस्थिती बरी आहे ते विकतचंच पाणी पितायत. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना मात्र फ्लोराईडयुक्त पाणी पिऊनच आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. त्यामुळं प्रशासनानं तात्काळ याचं गांभीर्य ओळखून मदत करण्याची गरज आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत.
ते वेगवेगळे प्रश्न तात्काळ सोडवले जातील असं नाही, पण निदान त्याचा पाठपुरावा करून एकत्रितपणे आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून हा प्रयत्न आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. पृथ्वीवरील मधमाशांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यानं मानवी अस्तित्व धोक्यात आलंय. आता तुम्ही म्हणाल, मधमाशा आणि मानवी जीवनाचा परस्पर संबंध काय, हे जाणून घेण्यासाठी आमचा हा स्पेशल रिपोर्ट. देशातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात एकमेव असलेलं हे आहे पुण्यातील CBRTI अर्थात केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र. या केंद्रात असलेल्या ग्रंथालयात फक्त मधमाशी या विषयावर जगभरातल्या शास्त्रज्ञांनी लिहिलेली तब्बल 2,500 पुस्तकं आणि 2 लाख संदर्भ सूची आहेत. शिवाय इथं मधमाशांच्या जीवनशैलीची माहिती देणारं एक संग्रहालय सुद्धा आहे. या केंद्रातले संशोधक काय सांगतायत हे जरा नीट ऐका. मधमाशा वाचवा, जीवन वाचवा, हा एक संदेश लोकांमध्ये पोहोचणं आवश्यक आहे. प्रख्यात जे शास्त्रज्ञ होऊन गेले अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी तर असं सांगून गेले की जर मधमाशा नष्ट झाल्या तर काही वर्षातच मानवी जीवन पण केवळ 4 वर्ष शिल्लक राहील. पुण्यातील अमित गोडसे हा तरुण देखील मधमाशांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतोय. IT क्षेत्रातील बक्कळ पगार असलेली नोकरी सोडून अमितनं बी बास्केट नावाची संस्था सुरू केली आहे. केवळ 1.5 वर्षात त्यानं 8,000 पोळी काढून त्यावरील कोट्यवधी मधमाशांचा जीव वाचवलाय आणि आता तो घराच्या टेरेसवर पाळता येतील अशा डंखहीन देशी मधमाशांचं संगोपन करतोय. असं म्हणतात की आंब्याचं उत्पन्न फारच कमी झालेलं आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. तर या ज्या मधमाशा आहेत, डंखहीन माशा, फक्त छोट्या फुलावर काम करतात आणि आंब्यावरती फक्त याच माशा काम करतात. तर या माशांच्या पेट्या ठेवल्यावर उत्पन्न जवळजवळ 30 ते 40% वाढ होते. अमित सारखंच पुण्यातील पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर महेश गायकवाड हे देखील मधमाशांच्या उपयुक्ततेबाबत जनजागृती करण्यासाठी जीवाचं रान करतायत. साधारण 40,000 माशा दररोज परागीभवनाचं खूप महत्त्वाचं काम करतात. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माशी त्या पोळ्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती फिरू शकते आणि त्या अंतरावरती फिरत असताना ती साधारणपणे 1,000 फुलांना मिनिमम भेटली एका दिवसात तरी 2,000 किलोमीटरचा प्रवास ती करते. त्याच्यामुळे हे अनन्यसाधारण काम या मधमाशांचं आहे. जागतिक स्तरावर नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या अहवालानुसार ग्लोबल वॉर्मिंग आणि पिकांवर फवारल्या जाणाऱ्या विषाणूमुळे मधमाशांची संख्या 90% घटली आहे. परिणामी अनेक देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आहे. यावर उपाय म्हणून अनेक प्रगत देश आता रोबो बीद्वारे परागीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित यांत्रिकी मधमाशा परागीकरण करण्यात यशस्वी ठरतीलही, मात्र ते आपल्याला कधीच मध देऊ शकणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे अशी वेळच येऊ नये म्हणून आतापासूनच मधमाशांचं संगोपन होणं गरजेचं आहे. आणि पर्यावरण रक्षणासोबत मधमाशीही आपण वाचवू शकलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला पर्यावरण दिन साजरा करता येईल. माझ्या अवतीभोवती खेळणाऱ्या ह्या माशा, माझ्या अंगावरच्या ह्या माशा डंखहीन आहेत आणि अशाच कित्येक मधमाशांना राष्ट्रीय कीटक घोषित करा हा प्रस्ताव मागील 2 वर्षापासून केंद्र सरकारच्या दप्तरीत धूळ खात पडला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास अशा असंख्य मधमाशांना सुरक्षा कवच मिळू शकतं आणि ते आता लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. वडील सचिन हंसाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अवैध वृक्षतोड थांबवून वृक्षाची नोंद PTR आणि 7/12 घ्या या मागणीकरता बीड जिल्ह्यातील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. गावागावात, वाड्या वस्त्यांवर, तांड्यावर जाऊन निष्ठेनं पर्यावरण संवर्धन करण्याचं काम ते करतायत. वृक्षांची मोजणी कशी करावी ती सुद्धा मागणी केली जाते. आजच्या जागतिक पर्यावरण दिनी आपण पाहणार आहोत ध्येय वेड्या वृक्षप्रेमीची
वृक्ष संवर्धनासाठीची धडपड तळमळ. बीड जिल्ह्यातल्या ममदापूर पाटोदा गावातील वृक्षमित्र सुधाकर देशमुख गेल्या 40 वर्षांपासून वृक्ष लागवड चळवळ चालवत आहेत. बीड जिल्ह्यात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीच्या विरोधात सुधाकर देशमुख यांनी आता गावागावात जाऊन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक गावात जशी नागरिकांची जनगणना होते आणि त्याचा बोर्ड गावात लावला जातो, तसंच गावातल्या सगळ्या वृक्षांची नोंद घेऊन त्याचाही बोर्ड लावला जावा अशी प्रमुख मागणी देखील देशमुख यांनी केलेली आहे. गेल्या 40 वर्षापासून मी वृक्ष संवर्धनाचं, लागवडीचं आणि बीज रोपणाचं काम केलं. परंतु माझ्या असं लक्षात आलं की वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धन झालं पाहिजे आणि वृक्षांच्या नोंदी PTRला आणि 7/12ला झाल्या पाहिजेत. ही अवैध होणारी वृक्षतोड ही कायमची थांबावी म्हणून मी 1 मे महाराष्ट्र दिनी ही मोहीम चालू केली की जागर वसुंधरेचा, जीवसृष्टीच्या कल्याणाचा हे अभियान चालू केलेले. बीडमधल्या नेकनूर गावात सुधाकर देशमुख यांनी वृक्षारोपण रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते. या तरुणांनी गावातल्या लागवड केलेल्या रोपांचं संवर्धन करण्याचा संकल्पही केला. नेकनूर ग्रामपंचायत वृक्ष नोंदीचा ठराव ग्रामसभेत घेईल असं ग्रामपंचायत सदस्यांनी जाहीरही केलं. ग्रामपंचायत लेवलला त्याची नोंद करू, PTRला करू, 7/12ला करू आणि प्रत्येक घरी एकतरी झाड लागलं पाहिजे. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे, स्त्रियाच्या पाठीमागे एकतरी झाड लागलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक जणांनी एकतरी वृक्ष लावला पाहिजे. आणि आज आम्हाला या ठिकाणी असं वाटतं, जे कुणाचे वाढदिवस असतात, केक कट करण्याच्या ऐवजी त्यांनी प्रत्येक एक झाड लावून त्याचं संगोपन केलं तर बरं होईल. आणि झाडाचे फायदे काय आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र फक्त 2% आहे. दुष्काळ, अवर्षण सुद्धा 5वीला पुजलेलं. उपाय म्हणून शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करून वृक्ष लागवड केल्याचा दावा होतो, पण त्यातील बहुतांश वृक्ष लागवड ही कागदावरच असते. पण सुधाकर देशमुख यांच्यासारखे अवलिया वृक्ष लागवड चळवळ हातात घेत गावागावात जनजागृती करतायत. त्यांना सहकार्य करून वृक्ष आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याची खरी गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. अवघा 1% वनक्षेत्र असणाऱ्या दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चक्क झाडं जोपासणारं एक गाव आहे. एक घर 2 झाडं या उपक्रमाअंतर्गत भूम तालुक्यामध्ये वांगी गावानं गेल्या 5 वर्षात जवळपास 4,500 झाडांचं संवर्धन केलंय. माळरानावर बसलेली ही हिरवीगार झाडं पाहिली की थोडा वेळ का असेना कोकणातील गावात आल्याचा आनंद येतो. कमी पर्जन्यमान, त्यात ओसाड माळरान, यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अवघा 1% वनक्षेत्र आहे. पण त्याच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वांगी गावानं मात्र ही ओळख बदलायचा विडा उचललाय. 5 वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात गावातील नागरिकांनी एक घर 2 झाडं जोपासण्याचा संकल्प केला आणि आज पाहता पाहता अवघ्या 2200 लोकवस्तीच्या या गावातील झाडांची संख्या मात्र 4,800 वर पोहोचली आहे. 2,500 ते 3,000 नारळाची झाडे, विविध झाडे आहेत. त्याचा फायदा लहान मुलांना सावलीसाठी, पुन्हा विविध ह्याच्यासाठी होतो. ह्या गावात शोषखड्डे, घरागणी, बाथरूम, सांडपाण्याची व्यवस्था सर्व आहे. आज संपूर्ण गाव हिरवळीनं नटले. गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे स्वागत करतात. गावातील प्रत्येक घरासमोर अनेक झाडं दिसतात. त्यात प्रामुख्यानं नारळ, चिंच, लिंबासह अनेक झाडांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी एकीच्या जोरावर नुसती झाडच नाही तर अनेक विकास कामं देखील पूर्ण केली आहेत आणि शासकीय पुरस्कार देखील मिळवलेले आहेत. 2012ला आम्ही निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त केला. त्याच्यानंतर 2012लाच आम्हाला संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानातील
औरंगाबाद विभागाचा प्रथम पुरस्कार मिळाला. हे सातत्य आम्ही पुढे ठेवलं आणि यावर्षी 2019-20च्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालो. कोरोना संकटात लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व खऱ्या अर्थानं समजलं. यानंतर लोकांनी झाडं लावण्याची मोहीमच हाती घेतली. वांगी गावानं मात्र संकटाची पावलं आधीच ओळखली होती. शासनाच्या मदतीशिवाय वांगीवासियांनी वृक्ष लागवड करत खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं संवर्धन केलंय. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचा सर्वांनीच आदर्श घेण्याची गरज आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. गेल्या काळामध्ये मुंबईच्या आजूबाजूच्या समुद्रकिनारी भागामध्ये हम्पबॅक डॉल्फिन्स दिसले. त्यामुळे राज्यानं संपूर्ण 150 किलोमीटरच्या MMR किनारपट्टीवर डॉल्फिन्सचा तपशीलवार अभ्यास करायचा यासाठी ठरवलं आणि तशी पावलंही उचललेली आहेत. आपण पाहूया नेमका काय अभ्यास आहे, नेमकी काय ही प्रक्रिया असेल. आर्थिक राजधानी मुंबईला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा मुंबईसाठी जमेचीच बाजू. मुंबईच्या दक्षिण किनारपट्टीवर म्हणजे वर्सोवा मनोरी खाडीपासून ते अगदी नरिमन पॉइंट अलिबाग पर्यंत गेल्या काही काळात 27 हम्पबॅक डॉल्फिन दिसलेत. त्यांचं विशेष जीवनमान, वर्तन, त्यांना गरजेची पर्यावरणीय परिस्थिती याचा अभ्यास करण्याकरता मुंबईच्या 150 किलोमीटर MMR किनारपट्टीवर सरकारनं अभ्यास सुरू केलाय. कोस्टल कन्झर्वेशन फाउंडेशन म्हणजे CCF तर्फे हा अभ्यास केला जाणार आहे. सर्वे करताना आम्ही थोडेफार व्हिडिओ काढले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचं ट्रॅव्हलिंगचं सवय, नंतर मग कोर्टशिप बिहेवियर, ते कसे खेळतात, फॅमिलीबरोबर कसे राहतात, याच्याबद्दल पण थोडं डॉक्युमेंटेशन केलं. मुंबईच्या समुद्रकिनारी डॉल्फिन किती आहेत, कोणत्या जातीचे आहेत, त्यांचं विशेष काय आहे याचा अभ्यास ही जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ठरेल असं आदित्य ठाकरे म्हणाले. पण अनेक वेळा हा सगळा अभ्यास करत असतो. मग बिबटे असतील, आता आपण कासवांचा अभ्यास करत आहोत आणि डॉल्फिन्स. मला वाटतं बायोडायव्हर्सिटीवर अभ्यास करणं गरजेचं आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. काही दिवसापूर्वी जागतिक बायोडायव्हर्सिटीचा दिवस होता. आपण स्वतःसाठी जेव्हा काम करतो, जेव्हा आपण पर्यावरण बघतो, ते खूप वेळा आपण शहरांबद्दल आणि गावांबद्दल बोलत असतो, पण जंगलांबद्दल असेल, मॅनग्रोव्स बद्दल असेल, ह्याच्यावर देखील आपण अभ्यास करून तिथे काय चांगलं करू शकतो याच्या विचार. डॉल्फिन्स पाहायला अनेक जण परदेश गाठतात, पण या अभ्यासातून समोर आलेली माहिती उपयोगी ठरून मुंबईच्या समुद्रकिनारी डॉल्फिन्स वाढण्याला चालना मिळू शकेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.